नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण टेंडर कोकोनट आईस्क्रीम म्हणजेच नारळाच्या मलाईची आईस्क्रीम बनवणार आहोत। आपण नारळ पाणी पितो आणि मलाई मात्र शिल्लक राहते। मग याच मलाईची आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, कमी साहित्यात, ना कुठला कलर ना इसेन्स, अगदी मार्केटमध्ये मिळतं त्यापेक्षा पण स्वादिष्ट असं आईस्क्रीम आपण घरच्या घरीच बनवणार आहोत। चला तर या रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी 2 नारळाची मलाई काढून घेतलेली आहे। मलाई ही छान जाडसर आहे। जास्त ट्रान्सपरंट जी मलाई असते ती आपल्याला नाही घ्यायची, नाहीतर आईस्क्रीम टेस्टी नाही होत। त्याचा जो ब्राउन पार्ट असतो मी तो काढून घेतलेला आहे। इथं साधारण आपल्याला 1 कप नारळाची मलाई लागणार आहे। इथं मी 250 ग्राम फ्रेश क्रीम घेतलेला आहे। तुम्ही घरगुती फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता, मात्र ते फ्रेश असायला हवं। 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, हाफ कप साखर आणि 1 कप फुल क्रीम दूध। इथं मी म्हशीच्या दुधाचा वापर करते, तुम्ही गाईच्या दुधाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर आपल्याला नारळ पाणी लागणार आहे। जर तुम्हाला नारळ पाण्याचा वापर नसेल करायचा तर तुम्ही नारळाच्या दुधाचा सुद्धा वापर करू शकता, पण जेव्हा आपण मलाई ही मिक्सरला बारीक करतो तेव्हा आपल्याला नारळ पाण्याची गरज पडते आणि नारळ पाण्यामुळे त्याला एक मस्त असं नॅचरल फ्लेवर येतो आणि आपल्याला कुठला इसेन्स सुद्धा वापरायची गरज पडत नाही आणि आईस्क्रीम जे असतं ते एकदम टेस्टी बनतं। इथं नारळ पाणी काढून झालेलं आहे। साधारण आपल्याला 1 कप नारळ पाणी लागणार आहे। त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये आपण दूध उकळत ठेवणार आहोत। दुधाला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। फुल क्रीम दूध वापरलेलं आहे। दूध हे व्यवस्थित उकळल्यानंतर आपल्याला आपण जे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं त्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजेच तुम्हाला उपवासाला सुद्धा हे आईस्क्रीम चालेल। आता हे आपण दुधात टाकून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता दूध हे छान घट्टसर झालेलं आहे। आता आपण याला थंड होऊ देऊयात। त्यानंतर 1 कप नारळाची मलाई आपण घेणार आहोत आणि 1 कप नारळाचं पाणी घेणार आहोत। तुम्ही 1 कप नारळ पाणी ऐवजी अर्धा कप सुद्धा घेऊ शकता। आपण नारळाच्या मलाईचे तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धा कप साखर टाकून आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त पेस्ट नाही करायची आहे, थोडे असे तुकडे राहू द्यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण आईस्क्रीम खाऊ तेव्हा ते दाताखाली येतात आणि आईस्क्रीमची टेस्ट खूप छान लागते। आता आपण क्रीम व्हिप करून घेऊयात। हे क्रीम वापरण्याच्या आधी मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजेच ते घट्टसर बनतं। आता इथं मी इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने क्रीम व्हिप करून घेणार आहे। जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता। 2 ते 3 मिनिटं मी इथं क्रीम व्यवस्थित व्हिप करून घेणार आहे। यानंतर आपण मलाई बारीक केलेली टाकून घेणार आहोत। ते सुद्धा 2 ते 3 मिनिट आपल्याला व्हिप करून घ्यायचं आहे। यानंतर दूध आणि कॉर्नफ्लॉवर होतं ते थंड झालेलं आहे, ते पण आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी परत व्हिप करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आईस्क्रीमचं बॅटर असतं ते छान असं फ्लफी होतं आणि क्रीमी होतं। तुम्ही बघू शकता किती मस्त असं क्रीमी झालेलं आहे। आईस्क्रीमचं जे बॅटर आहे ते डबल झालेलं आहे आणि खूप असं सॉफ्ट पण झालेलं आहे। तुम्ही कलर बघू शकता, आपण इथं कुठलाच कलर किंवा इसेन्सचा वापर केलेला नाही। मस्त असं क्रीमी आपलं आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण बारीक केलेली मलाई सुद्धा टाकून घेणार आहोत, म्हणजेच त्याने आईस्क्रीमचं टेक्स्चर जे असतं ते खूप छान येतं। आता आपण हे सेट करायला ठेवून देणार आहोत। इथं मी काचेचं कंटेनर वापरते, तुम्ही प्लास्टिकचं सुद्धा वापरू शकता। आता हे आपल्याला कंटेनरमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। आता वरून थोडीशी आपण मलाई टाकून घेणार आहोत।
तुम्ही बघू शकता आता हे फ्रीजमध्ये जाण्यासाठी रेडी झालेलं आहे। याला आता आपण झाकण लावून घेऊया। तुम्ही सिल्वर फॉइलचा सुद्धा वापर करू शकता। आता हे 4 तासासाठी आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊयात। इथं 4 तास झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊयात। याला आपण आता परत बीटरच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात। एका बाउलमध्ये हे आपल्याला आईस्क्रीम काढून घ्यायचं आहे, कारण आपण नारळ पाण्याचा वापर केलेला होता, त्यामुळे इथं आईस क्रिस्टल झालेले आहेत आणि ते आपल्याला दाताखाली येऊ नये म्हणून आपण परत एकदा बीटरने हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत। मी 1 कप नारळ पाण्याचा वापर केलेला होता, तुम्ही अर्धा कपच वापरा। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही स्टेप केल्यामुळे आईस्क्रीम जे असतं ते खूप क्रीमी आणि एकदम सॉफ्ट बनतं। आता हे 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला परत बीट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असं क्रीमी झालेलं आहे। परत हे आपण कंटेनरमध्ये टाकून घेऊयात। आणि याला झाकण लावून 8 ते 10 तासासाठी आपण फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून देऊयात। तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा याला सेट करून शकता। इथं मी याला ओव्हरनाईट ठेवलेलं होतं। आईस्क्रीम खाण्याच्या आधी तुम्ही 5 ते 10 मिनिट याला बाहेर काढून ठेवायचं आहे, म्हणजेच आईस्क्रीम जे असतं ते व्यवस्थित आपल्याला काढता येतं। आईस्क्रीम हे व्यवस्थित सेट झालेलं आहे। 5 ते 10 मिनिट झालेले आहेत, मी याला बाहेर काढून ठेवलेलं होतं। चला तर आता आपण आईस्क्रीम सर्व करूया। इथं स्कूपरच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपण आईस्क्रीम काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता किती मस्त असं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे, ते खूप सॉफ्ट तयार झालेलं आहे। तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही इतकं सुपर सॉफ्ट आणि टेस्टी हे आईस्क्रीम तयार होणार आहे। या आईस्क्रीमला डेकोरेट करायची सुद्धा गरज नसते, इतकं टेस्टी आणि परफेक्ट असं रिफ्रेशिंग आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे। हे आईस्क्रीम खाताच तुमचं मन एकदम खुश होऊन जाईल। स्कूप काढत जा आणि खात जा। एन्जॉय करा घरच्या घरी नेचर फ्रेश टेंडर कोकोनट आईस्क्रीम, अगदी घरगुती साहित्यामध्ये, साध्या आणि सोप्या पद्धतीने। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।